आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गावते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। सांगली जिल्ह्याच्या प्रशासनात मोठा बदल। राज्य शासनाने सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष यांची नियुक्ती केली आहे। सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून दिनांक 27 मार्च 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत। डॉ. मैनाक घोष हे यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते। आता त्यांची नियुक्ती सांगली जिल्हाधिकारी पदी करण्यात आली असून हे पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून देण्यात आले आहे। दरम्यान सध्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नती झाली असून त्यांची बदली व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळ मुंबई येथे करण्यात आली आहे। तसेच डॉक्टर घोष यांच्या जागी धाराशिव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर प्रियवंदा महाडदळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शासनाच्या आदेशानुसार डॉ. मैनाक घोष यांनी आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या सल्ल्याने इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून सांगली येथे नव्या पदाचा कार्यभार तात्काळ स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या बदलामुळे सांगली जिल्ह्याच्या प्रशासनात नवी दिशा आणि वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। लोकवेद न्यूज सांगली आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक मोठ्या अपडेटसाठी जोडलेले रहा।